दरम्यान कोर्टानं दिलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून कशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत पाहूया। कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला, पुरावे काय कमी पडले का, काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल। पण मग असं होत असेल तर कुठेतरी त्यांच्या म्हणजे सरकारच्या बाजूने जी काही बाजू मांडली गेली ती कुठे कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जरूरत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील। कुठल्या आजारावर सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल। जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल। पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल। आता मला माहीत नाही काय कारण आहेत, त्यांना सुटकेची काय कारण आहेत ते, पण एक म्हणजे आता 18 वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे ज्या तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारण आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते। पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाही। नुकत्याच